मंचावरील पाहुण्यांसमोर आता जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा रोशनखेडा स्वागत गीत सादर करीत आहे. पूर्व माध्यमिक शाळा रोशनखेडामध्ये वर्ग 1 पासून तर 7वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता, सुंदर हस्ताक्षर, गुणवत्ता, चित्रकला या सर्व क्वालिटीजसाठी शाळेकडून बक्षीस दिलं जातं आणि या बक्षिसामध्ये मोठा सिंहाचा वाटा असतो शाळा व्यवस्थापन समितीचा आणि शिक्षक वृंदाचा. तर मी आमंत्रित करतोय कुमारी राधिका दिनेश काळे वर्ग 7वा तिला एक स्कूल बॅग, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री जनार्दन हरिभाऊजी चौधरी हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कुमारी राधिका दिनेश काळे हिचा तालुक्यातून हस्ताक्षर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आणि जिल्हा स्तरावर सुद्धा तिला आमंत्रित केलं होतं आणि जिल्हा स्तरावरती त्या हस्ताक्षर स्पर्धेमध्ये परीक्षा देऊन आलेली आहे. जिल्हा स्तरासाठी सिलेक्ट होणारी ही जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेची तालुक्यातून प्रथम आलेली 106 शाळांमधून प्रथम आलेली विद्यार्थिनी. यानंतर राजश्री अमोल कडू सहाय्यक शिक्षिका जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा रोशनखेडा यांचं स्वागत शाल, श्रीफळ आणि मोमेंटो देऊन आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सन्माननीय सुनंदाबाई साहेबरावजी विरखडे उपसरपंच ग्रामपंचायत कार्यालय रोशनखेडा या करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
DJ Ashish S. मॅडमचा डान्स सुद्धा जिल्हा स्तरावर सिलेक्ट आहे आणि त्या जिल्हा स्तरावर आता डान्स साठी जात आहे आणि आपल्या शाळेच्या शैक्षणिक कार्यामध्ये उत्कृष्ट कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यासाठी त्यांचा आज शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळेकडून तसेच गावाकडून सन्मान होत आहे. अनमोल असं शैक्षणिक कार्य त्यांनी त्यांच्या या जीवनामध्ये रोशनखेड्यातील विद्यार्थ्यांसाठी केलेला आहे. त्यांचा हा सत्कारने लागो असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. वैष्णवी स्वप्नील बोराडे वर्ग 6वा हिला स्कूल बॅग मेडल आणि प्रमाणपत्र देऊन आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सन्माननीय सौ अलकाताई रमेशराव जिचकार ग्रामपंचायत सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य या तिला प्रमाणपत्र देऊन तिचा गौरव आणि सत्कार करतील असे विचार विनंती करतो. कुमारी वैष्णवी स्वप्नील बोराडे वर्ग 6वा हिचा सुद्धा तालुक्यातून प्रथम क्रमांक आलेला आहे आणि जिल्हा स्तरासाठी सिलेक्ट झालेली विद्यार्थिनी वर्ग 6वी मधून सन्माननीय बीडीओ साहेब आणि तालुका गट समन्वयक यांच्या सहीचं प्रमाणपत्र तिला आज या मंचावर देण्यात येत आहे आणि तिचा सत्कार होत आहे. एकविरा दिनेश काळे वर्ग 5वा हिला मेडल आणि प्रमाणपत्र बॅग नाही आहे त्यामध्ये मेडल आणि प्रमाणपत्र हिला तालुका स्तरावर सिलेक्शन झालेलं आहे. हस्ताक्षर स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा या दोन्ही स्पर्धांमध्ये आणि हिला मेडल जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेतून मिळत आहे आणि प्रमाणपत्र पंचायत समितीतून मिळत आहे. तसेच जिल्हा स्तरावर हिचं सिलेक्शन झाल्याबद्दल हिचं स्वागत आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सन्माननीय सौ सीमाताई फुले या करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पुष्पगुच्छ घ्या. वेलकम. यानंतर जय अशोकराव चर्जन वर्ग 7वा त्याला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री मधुसूदन शेषरावजी वाघमारे हे स्कूल बॅग आणि मेडल देऊन त्याचं स्वागत करतील सन्मान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. DJ Ashish यानंतर सुजल प्रमोद देशवादे वर्ग 7वा याला आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सन्माननीय नोरीताई काझी या स्कूल बॅग आणि मेडल देऊन त्याचं स्वागत आणि सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर गौरव अशोकराव नेवारी वर्ग 7वा याला
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय गुणवंतरावजी बखाल हे स्कूल बॅग आणि मेडल देऊन त्याचा सन्मान आणि गौरव करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर कुमारी महक एजाज काझी वर्ग 7वा तिला स्कूल बॅग आणि मेडल देऊन तिचा सन्मान आणि गौरव आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय सौ रत्नमालाताई फुले या करतील अशी मी त्याला विनंती करतो. कुमारी महक एजाज काझी येईल. त्यानंतर शुभम विनोद बडोदे वर्ग 6वा शुभम विनोद बडोदे याला स्कूल बॅग आणि मेडल देऊन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय विनोद भाऊ धुर्वे हे त्यांचा सन्मान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर कुमारी अल्फिया फिरोज काझी वर्ग 6वा हिला स्कूल बॅग आणि मेडल आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सन्मान्य राणीताई बोराडे या देऊन तिचा गौरव करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर कुमारी विधी दिनेश फुले वर्ग 6वा हिला स्कूल बॅग आणि मेडल देऊन तिचा सन्मान आणि गौरव आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सन्माननीय सौ अलिसा सईद अलिसा सादिक शेख या करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर कुमारी धनश्री गजानन गोरमाडे वर्ग 6वा हिला स्कूल बॅग आणि मेडल आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सन्माननीय सौ सविताताई उईके या तिचा गौरव करतील अशी मी त्यांना विनंती करतो. DJ आशीष SK. यानंतर कुमारी महालक्ष्मी अनिल उईके वर्ग 6वा हिला स्कूल बॅग आणि मेडल आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सन्माननीय सौ अश्विनीताई पातुरकर या तिचा गौरव करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कुमारी महालक्ष्मी अनिल उईके विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा हा सोहळा पार पडत आहे. नाही हा बॅग मेडल
कुमारी सोनाक्षी गणेश बास्कवरे वर्ग 6 हिला मेडल आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सन्माननीय सौ कल्पनाताई गोरमाडे या देतील आणि तिचा गौरव करतील अशी मी त्यांना विनंती करतो. देवांशु गुणवंत हेटे वर्ग 7 याला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय अशफाकजी काझी हे मेडल देऊन त्याचा सन्मान आणि गौरव करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आर्यन खुशालराव नागले वर्ग 7 याला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्यामभाऊ धुर्वे हे मेडल आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत आणि सत्कार करतील. यानंतर कुमारी भाविका नारायण काळे वर्ग 7 हिला आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सन्माननीय सौ निलिमाताई बास्कवरे या मेडल देऊन तिचा स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर अनुज चंदन फुले वर्ग 5 अनुज चंदन फुले वर्ग 5 याला मेडल आजच्या कार्यक्रमाचे अतिथी सन्माननीय मधुसूदनजी गोरमाडे हे देतील आणि त्याचा स्वागत आणि कौतुक करतील. यानंतर परिचित आशिष रडके वर्ग 5 याला मेडल देऊन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय स्वप्नीलजी बोराटे हे त्याचं कौतुक करतील अशी मी त्यांना विनंती करतो. वेलकम. यानंतर भव्य दीपक सराठी वर्ग 4 याला मेडल देऊन आजच्या कार्यक्रमाचे अतिथी सन्माननीय श्री अशोकरावजी चर्जन हे त्याचं कौतुक करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नाशिक दोलच लावा. यानंतर कुमारी जयश्री मनोज आम्रवंशी वर्ग 5 हिला आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सन्माननीय सौ सुनंदाबाई साहेबरावजी मुखरे या मेडल देऊन तिचं कौतुक करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
कुमारी अशफिया फिरोज काजी वर्ग चौथा हिला आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सन्माननीय अलकाताई जिचकार या मेडल देऊन तिचं स्वागत करतील, कौतुक करतील अशी मी त्यांना विनंती करतो. वेलकम. त्यानंतर कुमारी आचल जगदीश कथिया वर्ग पाचवा हिला आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सन्माननीय सौ सुलोचनाताई दुर्वे या तिला मेडल देऊन तिचं कौतुक करतील अशी मी त्यांना विनंती करतो. DJ Asim. त्यानंतर आजच्या कार्यक्रमामध्ये शिवाजी महाराजांची वेशभूषा करण्यात येणार. राम जनार्दन जी चौधरी याला गोल्डन कप देऊन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री मधुसूदन शेषरावजी वाघमारे हे कप देऊन त्याचा स्वागत आणि सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. वेलकम. आणि दुसरा रोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वेशभूषा आहे आणि ती कोण करणार आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वेशभूषा करणार आहे अनुज चंदन फुले आणि याला सुद्धा गोल्डन कप आजच्या या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य श्री जनार्दन हरिभाऊजी चौधरी हे त्याला कप देऊन त्याचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तुम्हाला नृत्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रोल करणारा अनुज. उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा रोशनखेडा येथे जे शैक्षणिक कार्य चालते या शैक्षणिक कार्यामध्ये 2016 पासून तर आज 2026 पर्यंत या शाळेच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता आणि गुणानुक्रमांक यामध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक असा पटकावलेला आहे. आजच्या परिस्थितीमध्ये 2025-26 मध्ये जागृत शाळेतून आपल्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेचा विद्यार्थी राहुल युवनाते याने 90% मार्क ठेवून जागृत शाळेमध्ये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेचं नाव रोशन केलं. आणि त्याचबरोबर NTR शाळेमध्ये आदित्य तायवाडे यांनी दुसरा क्रमांक पटकावून आपल्या जिल्हा परिषद शाळेचं नाव रोशन केलं. आणि ज्ञानमाता विद्यालयामध्ये जी 10वीची बॅच निघालेली आहे या बॅचमध्ये 83% मार्क ठेवून बाई पाटणकर हिनं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि 75%च्या वर 10पेक्षा जास्त विद्यार्थी पास झालेले आहेत. या सर्वांचे जो शैक्षणिक गुणवत्ता तुम्हाला पाहायला मिळत आहे, ज्या 60%साठी इथून विद्यार्थी वरुडला जात होते ते आज 90%, 92%. पहिली बॅच माझ्या आजची दीपांशू पाटणकर 92%वर गेला होता. आणि बरेच विद्यार्थी ज्या ठिकाणी मॅट्रिकची परीक्षा ही बोर्डाची असते आणि 12वीची परीक्षा बोर्डाची असते, या बोर्डाच्या परीक्षेमध्ये जागृत शाळेमध्ये शिकणारे तिथले रुटीन विद्यार्थी आणि आजूबाजूच्या गावातील सगळ्या विद्यार्थ्यांना मागं टाकून आपल्या जिल्हा परिषद शाळेचं नाव रोशन करणारे विद्यार्थी हे आपल्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा रोशनखेड्याची आहे. आणि अशी ही शाळा या येणाऱ्या मागच्या 10 वर्षापासून नाव रूपास येत आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला
त्याचा म्हणजे कोणी कुठे ITI ला कोणी कुठे असे नंबर लावत आहेत आणि त्याला तेवढे त्या गुणवत्तेपर्यंत पोहोचून देत आहेत अशी ही शाळा. आणि या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत जे तन्मन धनाने तुमच्या रुशनखेडा गावासाठी आणि गावातील विद्यार्थ्यांसाठी झटतात, स्वतःचं गाव समजून स्वतःची मुलं समजून इथे ते जे शैक्षणिक कार्य करतात, त्यांच्यासाठी हे 2026 हे असं वर्ष निघालेलं आहे की त्यांनी या मंचावर त्यांचं गावाकडून ग्रामपंचायत, पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समिती, सेवा सहकारी सोसायटी, समस्त पालकवर्ग आणि समस्त गावकरी यांच्या समोर या शिक्षक वृंदांचा सत्कार होत आहे. आणि तुम्हाला माहित आहे की जेवढे जास्त विद्यार्थी घडवण्यात यश मिळवत आहेत त्या शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे. आणि आज त्या शिक्षकांचं या मंचावर स्वागत करण्यात येत आहे. कुमारी मंजू यश दोडकर, मंजू सदाशिवरावजी दोडकर, सहाय्यक शिक्षिका, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा रोशनखेडा यांचं स्वागत शाल श्रीफळ आणि मोमेंटो देऊन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तसेच सन्माननीय पाहुणे मंचावरून करतील अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो. DJ यानंतर आपल्या विद्यार्थ्यांकरता अथक प्रयत्न करून त्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यामध्ये सन्माननीय श्रीमती कांचन पोद्दार मॅडम या अग्रेसर आहेत आणि त्यांचं स्वागत आपल्या गावामध्ये आज होत आहे. जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा रोशनखेडा, ग्रामपंचायत, पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समिती, सेवा सहकारी सोसायटी, समस्त पालकवर्ग आणि समस्त गावकरी यांच्याकडून त्यांचं स्वागत होईल. सन्माननीय मंचाला अशी विनंती करतो की त्या सर्वांनी सन्माननीय श्रीमती कांचन पोद्दार मॅडम यांचं स्वागत शाल श्रीफळ आणि मोमेंटो देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आपल्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या कुमारी सस्मिता दंडाणे मॅडम यांचं स्वागत शाल आणि श्रीफळ देऊन आदरणीय मंच करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर सन्माननीय सारिकाताई घोरपडे यांचं स्वागत आणि सत्कार आदरणीय मंच शाल आणि श्रीफळ देऊन करतील अशी मी सर्वांना विनंती करतो. सन्माननीय सारिकाताई घोरपडे यांनी आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण दिलेलं आहे आणि सगळ्यांचं आरोग्य सुदृढ असं ठेवलेलं आहे.
त्यानिमित्त आज त्यांचा आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये शाल व श्रीफळ देऊन सत्कार होत आहे. DJ आसिफ ग्रामपंचायत रोशनखेडा सेवा सहकारी सोसायटी पोलीस पाटील समस्त गावकरी मंडळी यांच्यातर्फे सन्मान चिन्ह आदरणीय वानखडे सरांना या ठिकाणी देण्यात येत आहे. त्यांचा कार्यगौरव सत्कार आज जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी होते आहे. वानखडे सरांच्या आतापर्यंत वानखडे सरांनी सर्व शिक्षकांचं या ठिकाणी स्वागतही केलं आणि त्यांच्याबद्दल प्रशंसापर काही शब्दही उच्चारले. परंतु या सर्वांमध्ये मलाही दोन शब्द सांगता येईल की वानखडे सरांनी आता एकच वर्ष मला वाटतं वानखडे सर किती दिवस राहिले ऑगस्टमध्ये वानखडे सरांचा इथे निरोप होणार आहे. तर त्यांनी या गावाच्या शाळेला खऱ्या अर्थाने एक चांगलं स्वरूप दिलेलं आहे. हे जे काही हस्ताक्षर स्पर्धा किंवा इतर जे काही बक्षिसं आपण पाहतो आहे हे वानखडे सरांच्या मेहनतीचं फळ आहे. शाळेचा जो परिसर आहे शाळेशी संबंधित या गावालाही त्यांनी सांभाळून घेतलं. गावातील काही घटनात्मक गोष्टी असो अगदी शांत डोक्याने दोन्ही ग्रामपंचायती असो किंवा गावातील इतर संस्था असो यांचा समन्वय साधून सरांनी चांगल्या तऱ्हेनं एक मुलांमध्ये चांगली प्रगती घडवून आणली. म्हणून त्यांचा मी गौरव करतो आहे आणि त्यांना हा पुरस्कार मिळतो आहे त्याचा मलाही अभिमान वाटलेला आहे. धन्यवाद सर. सरांसाठी जोरदार टाळ्या. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री अशोक गावजी चंदर हे त्याला मेडल आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. वेलकम.
त्यानंतर तेजस नागवंशी याचं स्वागत मेडल देऊन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री विनोद भाऊ धुर्वे हे करतील अशी मी त्यांना विनंती. वेलकम. कार्यक्रमामध्ये स्वागत समारंभामध्ये आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री जनार्दन हरिभाऊजी चौधरी यांनी आपला अमूल्य वेळ देऊन आपल्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं. त्याबद्दल मी त्यांचे शाळेच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे श्रीमती सुनंदाबाई साहेबरावजी विरकडे उपसरपंच ग्रामपंचायत कार्यालय रोशनखेडा यांनी आपलं प्रमुख अतिथींचं स्थान स्वीकारलं होतं. त्याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय मधुसूदन शेषरावजी वाघमारे पोलीस पाटील ग्राम रोशनखेडा यांनी आजच्या या कार्यक्रमात आपला अमूल्य वेळ दिला आणि मुलाचं मार्गदर्शन केलं. त्यांचं सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय सौ अलकाताई रमेशरावजी जिचकार सदस्य ग्रामपंचायत तसेच सदस्य शाळा व्यवस्थापन समिती यांनी सुद्धा आजच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांचे सुद्धा आजच्या या कार्यक्रमात मी शाळेच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे गुणवंतरावजी बखाल उपाध्यक्ष सतीश गुणवंतरावजी बखाल यांचे वडील आणि सतीश भाऊ नसल्यामुळे त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथींचं स्थान स्वीकारलं. त्यांचे सुद्धा मी शाळेच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय सौ सुलोचनाताई विनोदरावजी दुर्वे सदस्य ग्रामपंचायत यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आजच्या या कार्यक्रमाला दिला. त्यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे सौ अश्विनीताई दीपकराव पातुरकर शिक्षण तज्ज्ञ शाळा व्यवस्थापन समिती यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आजच्या या कार्यक्रमाला दिला आणि त्यांचे सुद्धा मी या शाळेच्या वतीने आभार मानतो. सन्माननीय श्री स्वप्नील पुरुषोत्तमजी बोराडे अध्यक्ष शिक्षक पालक संघ यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आजच्या या कार्यक्रमाला दिला. त्यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे सौ कल्पनाताई गजाननराव गोरमाडे अध्यक्षा माता बालक संघ यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आजच्या या कार्यक्रमाला दिला आणि या कार्यक्रमामध्ये सन्माननीय सौ कीर्तिताई दिनेशराव बोराडे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती या दोघींचेही मी शाळेच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे श्री विनोद बनेलालजी धुर्वे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आजच्या या कार्यक्रमाला दिला. त्यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे सौ सीमाताई चंदन फुले सदस्य शाळा व्यवस्थापन समिती यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आजच्या या कार्यक्रमाला दिला. त्यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. रत्नमाला दिनेश फुले सदस्य शाळा व्यवस्थापन समिती यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आजच्या या कार्यक्रमाला दिला आणि आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय सौ सविताताई कमलेश उईके यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आजच्या या कार्यक्रमाला दिला. त्यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री अशोक पुंडलिकराव विसर्जन सदस्य शाळा व्यवस्थापन समिती यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आजच्या या कार्यक्रमाला दिला. त्यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री श्याम राजू दुर्वे यांनी सुद्धा आपला आजचा अमूल्य वेळ आजच्या या कार्यक्रमाला दिला. त्यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. सन्माननीय सौ अनिसा सादिक शेख यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आजच्या या कार्यक्रमात दिला. त्यांचे सुद्धा मी शाळेच्या वतीने आभार मानतो. सौ निलिमा ताई गणेश भास्कवरे यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आजच्या या कार्यक्रमाला दिला. त्यांचे सुद्धा मी शाळेच्या वतीने आभार मानतो. सन्माननीय सौ नुरीताई फिरोज काजी सदस्य शाळा व्यवस्थापन समिती यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आजच्या या कार्यक्रमाला दिला. त्यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय सौ राणीताई स्वप्नील बोराडे अध्यक्ष शालेय भूषणार यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री अशफाकजी काजी यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आजच्या या कार्यक्रमाला दिला. त्यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये माझा जो गावाकडून सत्कार करण्यात आला, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, पोलीस पाटील, सेवा सहकारी सोसायटी, समस्त पालकवर्ग आणि समस्त गावकरी, तर त्यांचे मी आजच्या या
प्रसंगी आभार मानतो आणि आजचा हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम अध्यक्षाच्या वतीने इथे संपला असं जाईल.